एका बाजूला सुशिक्षित शहराचं वास्तव आणि दुसऱ्या बाजूला गावाकडचे संस्कार। माझा नवरा बाळासाठी आतुर होता, पण डॉक्टरांच्या खोलीतल्या अंधारात लपलेलं सत्य माझ्यासाठी अनपेक्षित होतं। हा उपचार होता की माझ्या मजबुरीचा गैरवापर? मी घरोदर राहत नव्हते, म्हणून मी आणि माझा नवरा अभय शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांकडे गेलो होतो। डॉक्टरांचा दवाखाना स्वच्छ, सुटसुटीत होता, पण वातावरणात एक वेगळं ओझं जाणवत होतं। आत प्रवेश करताच त्यांनी अभयला बाहेर वेटिंग रूममध्ये बसायला सांगितलं। त्या क्षणी मला थोडा दिलासा वाटला, पण पुढच्याच क्षणी डॉक्टरांनी दरवाजाला कडी लावली आणि लाईट बंद केली। खोलीत अंधार पसरला, फक्त टेबलवरील एक लहानसा दिवा उजळून राहिला। मी आई होऊ शकत नव्हते, म्हणून डॉक्टर माझी तपासणी करायला लागले। चेकअप सुरू असतानाच त्यांनी हळूहळू माझ्याशी बोलायला सुरुवात केली। त्यांचा आवाज शांत पण माझ्या मनाला अस्वस्थ करणारा होता। प्रत्येक प्रश्नासोबत माझ्या छातीत धडधड वाढत होती। बाहेर वेटिंग रूममध्ये अभय शांतपणे बसला होता। मी खोलीत असताना त्याच्याकडे एकदा पाहिलं होतं। त्याचे डोळे माझ्यावर खिळलेले, मोठे मोठे झालेले। त्या नजरेत काळजी, अपेक्षा आणि थोडं संभ्रम, सगळं काही एकत्र दिसत होतं। मी त्याच्याकडे पाहिलं आणि मग नजर दुसरीकडे फिरवली। माझं मन मात्र गोंधळलेलं होतं। मला तिथे खूप भीती वाटत होती। मनात सतत एकाच विचाराचा भडका उडत होता, पुरुष डॉक्टर माझा उपचार कसा करणार? मी कसं त्याच्याशी बोलणार? त्याचे प्रश्न कसे ऐकायचे आणि त्यांची उत्तरं कशी द्यायची? माझं डोकं गोंधळलेलं, हृदय धडधडत होतं आणि शरीरात एक थारथार पसरली होती। त्या क्षणी मला जाणवलं की शहर कितीही सुशिक्षित असलं तरी स्त्रीच्या मनातल्या शंका आणि भीती अजूनही खोलवर रुजलेल्या आहेत। मी अभयला आधीच सांगितलं होतं की माझा उपचार एखाद्या महिला डॉक्टरांकडूनच करून घ्यायचा आहे। माझ्या मनात ठाम भीती होती, कारण माझ्या संस्कारांनुसार पुरुष डॉक्टरांकडून असा उपचार करून घेणं योग्य वाटत नव्हतं। पण अभयने हसत माझा हात धरला आणि म्हणाला, प्रिया, मी ऐकलंय या डॉक्टरांच्या हातात जादू आहे। त्यांनी ज्यांच्यावर उपचार केले, त्यांना सगळ्यांना यश मिळालं आहे। आपण इतका प्रवास करून आलो आहोत, आता मागे कशाला हटायचं? पण तरीही माझं मन जड झालेलं, उदास आणि अस्वस्थ होतं। अंगावर एक अनामिक छाया दाटून आली होती। तेवढ्यात अचानक एक नर्स रूममध्ये आली। तिच्या हातात रजिस्टर होतं। तिने जोरात हाक मारली, इथे प्रिया कोण आहे? अभय लगेच म्हणाला, ही माझी बायको प्रिया। मी अभयचा हात घट्ट पकडला आणि त्याच्यासोबत उभी राहिले, जणू त्याचा हातच माझा आधार होता। पण नर्स थंड आवाजात म्हणाली, तुम्ही इथेच थांबा। डॉक्टरांनी फक्त पेशंटलाच आत बोलावलं आहे। दुसऱ्या कोणाला आत जायची परवानगी नाही। हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली। माझ्या मनात एकच विचार सुरू झाला, अभयशिवाय मी आत कशी जाणार? मला वाटलं होतं, अभय माझ्यासोबत असता तर मला बळ मिळालं असतं। पण त्याने माझा हात हळूच सोडला आणि शांत आवाजात समजावलं, प्रिया, घाबरू नकोस। आत जा। डॉक्टर जे विचारतील, त्याचं खरं खरं उत्तर दे। सगळं ठीक होईल। मी मान हलवली, पण माझ्या डोळ्यांमध्ये घाबरल्याचे भाव दाटून आले होते। माझ्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, मी एका महिला डॉक्टरांशी मनमोकळं बोलू शकले असते, पण एका पुरुष डॉक्टरांशी कसं बोलणार? माझं मन, माझ्या शंका आणि माझं शरीर त्याच्यासमोर कसं मांडणार? डिलिव्हरी रूममध्ये बायकांच्या उपचारासाठी पुरुष डॉक्टर असणं कितपत योग्य आहे? मोठ्या शहरांमध्ये लोकांना ते चुकीचं वाटत नाही, पण मी एका छोट्या गावात, सावंतवाडीत लहानाची मोठी झाले होते। गावाकडच्या संस्कारांनी माझ्या मनावर खोलवर छाप सोडली होती। लग्नानंतर अभयसोबत पुण्यात राहायला आले होते, पण आतल्या आत मी अजूनही गावातील प्रथा, विचार आणि लाजेबाजेपणात अडकलेलीच होते। मी नर्ससोबत डॉक्टरांच्या रूमपर्यंत गेले। आत पाऊल टाकताच माझ्या डोळ्यासमोर आलेलं दृश्य पाहून मी थोडी गोंधळले। अभयने सांगितलं होतं की हा डॉक्टर वयस्कर आहे, अनुभवी आहे, आणि त्याच्या उपचारांनी सगळ्यांना बरं झालं आहे। मला वाटलं होतं पांढऱ्या केसांचा, शांत चेहऱ्याचा एक मोठ्या वयाचा माणूस भेटेल। पण नाही, माझ्यासमोर उभा होता एक तरुण, देखणा आणि रुबाबदार डॉक्टर।
तो अभयच्या वयाचाच वाटत होता, किंबहुना थोडा अधिक देखणा आणि आत्मविश्वासू. त्याच्या नजरेत एक विचित्र धार होती, ज्यामुळे माझं मन अजूनच घाबरलं. त्याने माझ्याकडे सरळ बघितलं आणि खुर्चीकडे इशारा करत म्हणाला, बसून घ्या. मी घाबरतच समोरच्या खुर्चीवर बसले. माझ्या हातात थरथर सुरू झाली होती. मग त्याने नर्सला वळून पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मला पेशंटची तपासणी करायची आहे. तुम्ही बाहेर जा. नर्स वळून जायला लागली, तेवढ्यात डॉक्टरने तिच्या मागे एक शब्द उच्चारला. दरवाजा बंद करा. ते शब्द ऐकताच माझ्या छातीत धडधड सुरू झाली. माझा श्वास रोखला गेला. नर्सने दरवाजा बंद केला आणि शांतपणे बाहेर निघून गेली. आता मी आणि तो डॉक्टर, फक्त आम्ही दोघंच त्या अंधाऱ्या खोलीत उरलो होतो. डॉक्टरांनी मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहिलं. त्यांच्या नजरेत एक विचित्र धार होती, जणू माझ्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्याला भेदून आत शिरत होती. मग त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? त्यांचा आवाज जड होता, पण खोलीतल्या शांततेत तो अधिकच तीव्र वाटत होता. मी अलगद म्हणाले, 5 वर्ष झाली. ते थोडंसं मान हलवून पुढचा प्रश्न विचारत म्हणाले, नवऱ्याशी संबंध ठेवताना तुम्ही आनंदात असता का? त्या प्रश्नाने माझ्या अंगातलं रक्तच गोठलं. मला काय उत्तर द्यावं हेच समजेना. लाजेने मी डोळे खाली घातले, ओठ थरथरले आणि हातांची बोटं घट्ट एकमेकांत गुंफून धरली. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाने माझं मन अस्वस्थतेच्या खाईत जात होतं. ते पुन्हा विचारले, गरोदर राहण्यासाठी तुम्ही कधीपासून गोळ्या घेत आहात? मी हलक्या आवाजात उत्तर दिलं, मागच्या 2 वर्षांपासून. याआधी तुम्ही कधी गरोदर राहिलात का? त्यांनी पुढचा प्रश्न टाकला. मी हळू आवाजात म्हणाले, लग्नाच्या 1 वर्षानंतर मी गरोदर राहिले होते, पण ते बाळ मी जन्माला देऊ शकले नाही. इथे मी अर्धवट सत्य सांगितलं. खरं तर माझ्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेलं सत्य अजूनही मला जाळत होतं. माझं बाळ जन्माला येण्याआधीच मारलं गेलं होतं. हे सत्य मी त्यांच्यापासून लपवलं, कारण ते सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. माझं बोलणं ऐकून डॉक्टर शांतपणे म्हणाले, ठीक आहे. थोड्या वेळाने त्यांनी खुर्चीवरून उठता माझ्याकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाले, तुम्ही समोरच्या बेडवर झोपा. मला तुम्हाला तपासायचं आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. अंगावर काटा आला. माझ्या कानात शब्द घुमत राहिले, झोपा. तपासायचं आहे. मी अचानक आवाज उंचावत म्हणाले, मी तुमच्याकडून चेकअप करून घेणार नाही. हे ऐकून डॉक्टर थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यांत उपरोध होता. मग ते हलकसं हसले आणि म्हणाले, काय झालं? तुम्हाला माहिती नाही का, की तुम्ही एका पुरुष डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायला आला आहात? त्यांचा सूर आता कठोर झाला होता. मला वाटलं ते माझ्यावर रागावले आहेत. मी थरथरत म्हणाले, तुम्ही इथे एखादी महिला डॉक्टर ठेवायला हवी होती. ते उंचावलेल्या आवाजात प्रत्युत्तरले, आता तुम्ही मला शिकवणार का, की मला माझ्या पेशंटला कसं बघायचं? इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेचं मी चेकअप करतो. त्यापैकी कोणालाच काही त्रास झाला नाही. जर तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही इथे यायलाच नको होतं. तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. हे बोलून त्यांनी टेबलावरची बेल जोरात वाजवली. टिंग टिंग. नर्स धावत आत आली. डॉक्टर तिच्याकडे वळून थंड आवाजात म्हणाले, यांच्या नवऱ्याला आत पाठवा. काही वेळातच अभय नर्ससोबत आत आला. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होते, पण डोळ्यात रागाची झलकही होती. डॉक्टरांनी त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि थेट म्हणाले, तुमची बायको माझ्याशी अजिबात सहकार्य करत नाही. ती म्हणते की मला इथे महिला डॉक्टर हवी. जर तुम्हाला माझ्याकडून उपचार नको होते, तर माझा वेळ का वाया घालवला? हे ऐकून अभयचे डोळे रागाने लाल झाले. तो काही क्षण माझ्याकडे खिळून पाहत राहिला, जणू माझ्या हट्टामुळे त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. डॉक्टर पुन्हा म्हणाले, तुम्ही तिला घरी घेऊन जा. आधी तिचं मन तयार करा. जेव्हा ती मनापासून तयार होईल, तेव्हाच परत घेऊन या. अभयने माझ्याकडे नजर टाकली. त्याच्या नजरेत अपेक्षेपेक्षा राग जास्त होता. मग त्याने हाताने मला उठायचा इशारा केला. मी शांतपणे उभी राहिले, नजर खाली घातली आणि जड पावलांनी रूममधून बाहेर आले.
माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत राहिला, खरंच हा उपचार होता, की माझ्या असहायतेचा गैरवापर? घरी येताना अभय मला रस्त्यात जोरात ओरडत होता. मागच्या 4 वर्षांपासून मी तुझ्या उपचारांवर खूप पैसे खर्च केले, तरी तू गरोदर राहिली नाहीस. प्रत्येक वेळी मला अपयशच मिळालं. या डॉक्टरांचा मला भरोसा आहे, की यांच्या उपचारांनी आपल्याला नक्की बाळ होईल. पण तुझे वेगळेच नखरे चालू आहेत. तुझ्या मनात नेमकं काय आहे? जर तू असंच वागलीस, तर मी तुला जास्त काळ सहन करणार नाही. तुला माझ्या आयुष्यातून कायमचा काढून टाकेन. मला माझ्या खानदानाचा वारस हवाय. मला याच वर्षी माझं बाळ हवंय. त्याचा आवाज कारच्या इंजिनच्या घरघराटात मिसळून अजूनही तीव्र वाटत होता. गाडीच्या आत हवा जड झाली होती. अभयचं असं बोलणं ऐकून माझ्या छातीतली घुसमट अचानक फुटून बाहेर आली. मी त्याच्याकडे तडपत पाहिलं आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाले, अभय, लग्नाच्या काही महिन्यातच मी गरोदर राहिले होते. तेव्हा तू माझ्यावर एवढा अत्याचार का केलास? तुझ्या हातांनी, तुझ्या रागानेच माझं बाळ या जगात आलं नाही. आता मला गरोदर राहण्यात अडचणी येत आहेत, ही तुझी चूक आहे, माझी नाही. आणि आता तू मला पुरुष डॉक्टरांकडून उपचार करायला सांगतोयस? माझ्या आवाजात घुसमट, राग आणि वर्षानुवर्ष साचलेला आक्रोश होता. मी आता तुटून पडले होते. मी स्पष्ट सांगितलं, मी कुठल्याही पुरुष डॉक्टरांकडून उपचार करून घेणार नाही. हे ऐकून अभयच्या डोळ्यांत पेटलेल्या रागाची ठिणगी अजूनच भडकली. त्याने गाडीचा वेग खूप वाढवला. इंजिनचा आवाज गर्जनेसारखा वाढला. मला आधीच घाबरल्यासारखं वाटत होतं. स्टेअरिंगवर घट्ट पकडलेले त्याचे हात, चेहऱ्यावर ताणलेली नस, ओठांवर चिडचिड, सगळं मला दिसत होतं. मला माहीत होतं, अभय रागात असं करतो. तो गाडी जितक्या वेगात चालवतो, तितकाच माझ्या आतला धडधडणारा भीतीचा ठोका वाढत होता. मी गप्प बसले, खिडकीतून बाहेर पाहायला लागले. रस्त्याच्या कडेला झाडं मागे सरकू लागली, लाईटचे खांब धूसर दिसू लागले. जर मी त्याला गाडी हळू चालवायला सांगितलं असतं, तर त्याने आणखी वेग वाढवला असता. मी त्याला ओळखत होते. या 5 वर्षांत मी त्याला चांगलंच समजून घेतलं होतं. मी एखाद्या गोष्टीला नकार दिला, तर त्याला खूप राग यायचा. रागात तो वेड्यासारखा वागायचा. त्याला समोर काहीच दिसायचं नाही. त्याचा राग सहन करणं माझी मजबुरी होती. माझ्या मनात भीती, राग आणि एक खोल असहायता साचून बसली होती. माझ्या डोळ्यांच्या कडांवर पाणी होतं, पण मी ते पुसलं नाही. मी शांतपणे बाहेरच्या अंधाराकडे पाहत राहिले. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जणू माझं जीवनच धावत होतं, कुठेतरी वेगात, कुठेतरी अनियंत्रित. माझ्या माहेरची परिस्थिती खूप गरीब होती. मी माझ्या आई-वडिलांची मोठी मुलगी होते. घरात लाड तेव्हाच असतात, जेव्हा परिस्थिती चांगली असते, पण माझ्या आयुष्यात लाड हाच शब्द परका होता. लहानपणापासूनच मी गरिबीचा चटका सोसत आले होते. मी अगदी लहान असताना माझ्या बाबांचा भीषण अपघात झाला. त्या अपघातानंतर ते अधू झाले. त्यांच्या डोळ्यांतले स्वप्न एकदम विझल्यासारखं झालं. त्यांना पाहून आईने डोळ्यातले पाणी पुसलं आणि स्वतःला कणखर केलं. ती रोज दुसऱ्यांच्या घरात धुणी, भांडी पुसायला, कपडे घासायला जायची. तिला दिवसभर काम करूनही हातात फारसं काही पडायचं नाही. आईच्या हाडाला हाड लागत नव्हतं, पण ती कधी हारली नाही. बाबांच्या अपंगत्वाने जरी घरचं भविष्य उद्ध्वस्त झालं होतं, तरी ती माझ्यासाठी उभी होती. आईच्या हातांच्या नसा सुजल्या होत्या, पण तिच्या नजरेत अजूनही माझ्यासाठी एक आशा दिसायची. बाबा मात्र आतून खूप रडायचे. त्यांच्या डोळ्यातलं पुरुषी बळ संपल्यासारखं होतं. जगण्याची त्यांची इच्छा संपली होती. मी फक्त 16 वर्षांची होते, तेव्हा बाबांनी कायमचं आम्हाला सोडलं. त्या दिवशी आमचं घर आणखी रिकामं झालं. आता कमावणारं एकमेव खांब म्हणजे आईच होती. ती आधीपासूनच काम करत होती, पण बाबांच्या जाण्यानंतर ती आणखी तुटून पडली. तरीही ती रोज सकाळी उठून कामाला निघायची. माझं शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं. खरं सांगायचं तर मला शिकण्यात अजिबात रस नव्हता. माझं मन पुस्तकात नव्हे, तर इतर गोष्टीत भिरभिरायचं. पण आईला मात्र एकच स्वप्न होतं. माझी मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहावी. ती नेहमी म्हणायची, शिक्षणाशिवाय आयुष्यात काहीच नाही प्रिया.
माझं आयुष्य कष्ट करत संपलं, पण मला तुला सुखात बघायचं आहे. शिकलीस तर स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगशील. पण माझ्या हातात पुस्तक असलं तरी मन मात्र रस्त्यावर मैत्रिणींसोबतच्या फिरण्यात अडकलं होतं. आई कामावर गेली की मी मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचे. तिच्या नजरेतून हे सगळं सुटलं नव्हतं, पण ती काही बोलली नाही. तिला माहीत होतं, तिच्या बोलण्याने माझं मन अजून दुरावेल. दरम्यान माझं लग्नाचं वय झालं होतं. आईच्या एका मैत्रिणीचा मुलगा, अभय, मुंबईत राहायचा. तो नोकरी करत होता, घर व्यवस्थित होतं. ती जेव्हा गावात आली, तेव्हा तिने अभयसाठी माझा हात मागितला. आईने सुरुवातीला हात जोडून सांगितलं, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, ना हुंडा, ना दागदागिने. मी गरीब बाई आहे. पण अभयच्या घरच्यांना माझी साधेपणा आणि स्वभाव आवडला होता. त्यांना वाटलं, या मुलीला घेऊन गेलं तर त्यांच्या मुलाचं आयुष्य नीट होईल. आईला थोडं हलकं वाटलं. तिच्या आजारपणामुळे ती दिवसेंदिवस थकून जात होती. तिला वाटलं, किमान प्रिया तरी सुखात राहो. मी नसलो तरी तिचं कुणीतरी असेल. आणि म्हणूनच आईने मला अभयच्या हाती सोपवलं. माझं लग्न झालं, पण माझ्या मनात अजूनही आईच्या कष्टांचे, तिच्या डोळ्यांतल्या त्या न बोललेल्या अश्रूंचे चित्र होतं. लग्नाच्या वर्षभरातच आईने मला कायमची सोडून दिलं. माझं माहेर संपलं, आईचा हात सुटला आणि आता मी एका नव्या घरात, नव्या आयुष्यात एकटीच उभी होते. मी माझ्या विचारांतून दचकन जागी झाले, कारण गाडी घरासमोर जोरात ब्रेक लावून थांबली. माझं डोकं पुढे आपटलं आणि माझ्या छातीत धडधड वाढली. मी उतरण्याआधीच अभय खाली उतरला आणि गाडीचा दरवाजा जोरात आपटला. त्या आवाजाने माझ्या अंगावर काटा आला. घराचं कुलूप उघडताना त्याच्या डोळ्यांतला राग अजूनही धगधगत होता. मला समजलं, आज माझी काही खैर नाही. अभय नेहमीच मला मनोरुग्ण वाटायचा. लग्नानंतर माझ्या आयुष्यात आनंद, सुख असं काहीच उरलं नव्हतं. तो केव्हा कोणत्या गोष्टीवर भडकून माझं जगणं नरक करेल, हे मला कधीच कळायचं नाही. मी घरात प्रवेश करताच त्याने माझा हात जोरात पकडलं. त्याची पाकं इतकी कडक होती की माझ्या मनगटात वेदना उठल्या. त्याने मला फरफटत खोलीत नेलं आणि जोरात बेडवर ढकललं. माझं शरीर थरथरलं. तो संतापलेल्या आवाजात म्हणाला, तुझं तोंड जरा जास्त चालायला लागलंय. तुला माहितीये, मला जास्त वाद अजिबात आवडत नाही. आज तुला माफ करतोय, पण इथून पुढे नीट वाग. उद्या मी तुला पुन्हा त्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे, आणि तू शांतपणे उपचार करून घेशील. नाहीतर, तो वाक्य अपुरं ठेवून माझ्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत धमकी होती. मला माहीत होतं, मी नकार दिला असता तर त्याचे हात माझ्या गालावर आपटलेच असते. म्हणून मी गप्प बसले, डोळ्यांतलं पाणी लपवून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अभयने मला पुन्हा त्या डॉक्टरांकडे नेलं. माझं मन अजूनही मागच्या रात्रीसारखंच थरथरत होतं. मी रूममध्ये गेले, तर डॉक्टर माझ्याकडे हसत होते. त्या हसण्यात करुणा नव्हती, तर काहीतरी वेगळंच होतं. ते म्हणाले, जा, बेडवर झोप. यावेळी मी काही बोलले नाही. माझ्या अंगात विरोध करण्याची ताकदच उरली नव्हती. मी गप्पच बेडवर झोपले. तेवढ्यात डॉक्टरांनी रूममधली लाईट बंद केली. अचानक अंधार पसरला. मला धक्काच बसला. माझ्या डोक्यात विचारांची वादळं सुरू झाली. हा कसला चेकअप आहे? लाईट बंद करून डॉक्टर माझ्यासोबत काय करणार आहेत? मी घाबरून आवाज काढला, तुम्ही लाईट का बंद केलीत? त्यावर डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, माझी उपचाराची पद्धतच तशी आहे. असं म्हणत ते हळूहळू माझ्याजवळ आले. खोलीत खिडकीतून थोडासा उजेड येत होता, ज्यात त्यांचा चेहरा अर्धवट चमकत होता. माझं काळीज जोरात धडधडत होतं. माझा श्वास अनियमित झाला होता. माझ्या बोटांनी चादरीला घट्ट पकडलं, जणू तेवढंच माझं संरक्षण होतं. ते माझ्याजवळ आले. माझं मन आता भूतकाळात गेलं. माझं लग्न झालं तेव्हा सासरी फक्त अभय आणि माझी सासू कमलाबाई होत्या. सासरे खूप आधीच वारले होते. कमलाबाई खूप प्रेमळ होत्या, त्या मला मुलीसारखं सांभाळायच्या. पण अभयचं वागणं मात्र दोन टोकाचं होतं. कधी तो गोड बोलायचा, तर कधी वादळासारखा उफाळायचा. त्याचा स्वभाव मला अजिबात समजायचा नाही. कधी मोठी चूक माफ करायचा, तर कधी क्षुल्लक गोष्टीवरून भडकायचा. कमलाबाई माझी बाजू घ्यायच्या आणि अभयला समजवायच्या. अभय, त्या म्हणायच्या,
तू सतत या बिचारीच्या मागे का लागतोस? ती तुझ्यासमोर नजर वर करूनही बोलत नाही. तुझ्या वागण्यात सुधारणा कर. पण अभयच्या कानावर कधीच पडायचं नाही. लग्नाच्या पहिल्या काही महिन्यातच मी त्याच्या वागण्याला कंटाळले होते. मी त्याच्या मनाप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचे, पण जरा चूक झाली की तो रागात माझ्यावर हात उचलायचा. माझं शरीर नव्हे तर मन थकायला लागलं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर राहिले, तेव्हा माझ्या डोळ्यांत नवीन स्वप्न होती. त्या दिवसांत माझी तब्येत नीट नव्हती. कमलाबाईंनी मला जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं मी गरोदर आहे. ही बातमी ऐकून माझं हृदय आनंदाने भरून आलं. मला वाटलं अभय सुधारेल, माझी काळजी घेईल, माझ्यासाठी काहीतरी बदलून जाईल. पण तो माझा गैरसमज होता. कमलाबाईंनी ही बातमी अभयला सांगितली. तो गप्प झाला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. तो राग गिळत असल्यासारखा वाटत होता. एवढी आनंदाची बातमी ऐकून त्याला राग का आला? मला समजलं नाही. रात्री मी खोलीत गेले, तर अभय सिगारेट ओढत होता. खोलीत धूर पसरला होता. मला पाहताच तो म्हणाला, आपल्या लग्नाला अजून काही महिनेच झालेत. मला आता बाळ नकोय. तू गावाकडची अडाणी बाई आहेस. आयुष्य एन्जॉय करायला शिक. मला लगेच मुलाची जबाबदारी नको. मी हैराण झाले. ही देवाचा आशीर्वाद आहे. माझ्या इच्छेने काही झालं नाही, मी म्हणाले. तो थंड नजरेने म्हणाला, माझं बाळ मला हवं तेव्हा येईल. यात देवाची काही मर्जी चालणार नाही. असं म्हणत त्याने लाईट बंद केली. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. मी सारी रात्र विचारात होऊन राहिले. डोळ्यांत पाणी आलं, पण आवाज गिळून टाकला. त्या दिवसापासून माझ्या मनात काहीतरी तुटायला लागलं होतं. सकाळी अभय उठायच्या आधी मी हळूच खोलीतून बाहेर आले आणि थरथरत्या आवाजात कमलाबाईंना सगळं सांगितलं. त्या ऐकून त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, माझी मुलगी, तू चिंता करू नकोस. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत तुला कुणी हात लावू शकत नाही. इतक्यात अभय बाहेर आला. त्याचा चेहरा अजूनही रागाने लालसर झाला होता. तो कोरड्या आवाजात म्हणाला, प्रिया, उठ. दवाखान्यात जायचं आहे. कमलाबाई त्याच्या समोर उभ्या राहिल्या. अभय, प्रिया कुठेही जाणार नाही, त्या ठामपणे म्हणाल्या. खबरदार असा विचार पुन्हा मनात आणलास तर. अभयने माझ्याकडे विषारी नजरेने पाहिलं आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेला. 4 दिवस तो घरी आलाच नाही. माझ्या मनात काळजी, भीती आणि अपराधभाव यांचं वादळ उसळत होतं. कमलाबाईही शांत होऊ शकत नव्हत्या. त्या सतत देवापुढे प्रार्थना करत होत्या. 4 दिवसांनी अभय घरी परत आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो जणू दारू पिऊन आला होता. मी त्याच्यासाठी जेवणाचं ताट वाढलं. त्याने ते ताट एकच झटक्यात जमिनीवर फेकलं. ताट फुटलं. भात आणि आमटी सगळं फरशीवर पडलं. तो दात ओठ खात म्हणाला, माझ्या डोळ्यासमोरून निघ. कमलाबाईंनी माझ्याकडे पाहून हलक्या आवाजात म्हणाल्या, जा, खोलीत जा. मी काहीही न बोलता खोलीत जाऊन दरवाजा लावला. तिथेच मी जोरजोरात रडत होते. बाहेर कमलाबाई त्याला समजावत होत्या, पण तो गप्प बसून फक्त निखाऱ्यासारखी नजर माझ्यावर ठेवून होता. मला माहीत होतं, त्याच्या मनात काय चाललंय. माझं बाळ त्याला नकोय. माझं जगणं त्याला नकोय. त्या क्षणी मी ठरवलं, अभय जे सांगेल ते करायचं. जर मला त्याच्यासोबत आयुष्य काढायचं असेल, तर भांडण करून चालणार नाही. रात्र झाली. अभय खोलीत आला. मी काही बोलणार त्याआधी त्याने मला जोरात जमिनीवर ढकललं. मी पोटावर हात ठेवून पडले. तो पिसासारखा वेडा झाला होता. त्याच्या बुटांचे ठोसे माझ्या पोटावर बसायला लागले. मी जोरात ओरडायला लागले, अभय, अभय, थांब. तो मात्र म्हणत होता, मी सोप्या पद्धतीने यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो, पण तू अडून बसलीस. माझा आवाज ऐकून कमलाबाई दरवाजा वाजवत होत्या. त्यांच्या डोळ्यांतून पाणी धारासारखं वाहत होतं. अभय, दार उघड. देवासाठी, थांब. त्या रडत होत्या. पण त्याने दार उघडलं नाही. त्याने मला एवढं मारलं की मी बेशुद्ध पडले. माझ्या पोटातलं बाळ निर्दयीपणे संपलं. कमलाबाई रडत अभयला म्हणाल्या, तिला दवाखान्यात घेऊन चल, नाहीतर ती जगणार नाही. पण अभय जागेवरून हललाच नाही. त्याचा चेहरा दगडासारखा झाला होता.
कमलाबाईंनी थरथरत्या हाताने फोन उचलला, ॲम्ब्युलन्स बोलावली आणि मला स्वतःच्या मुलीसारखी कवेत घेत दवाखान्यात नेलं. 3-4 दिवस मी तिथे मृतप्राय अवस्थेत पडले होते. जिवंत राहिले, पण माझं बाळ गमावलं होतं. 3-4 दिवसांनी मी घरी परत आले. अभय माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हता. मीही त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्याने जे केलं, त्यानंतर मला त्याचं तोंडही बघायचं नव्हतं. माझ्या मनात एकच विचार घोळत होता, जर मी आईचं ऐकलं असतं, शिकले असते, तर आज हा दिवस बघावा लागला नसता. शिकले असते, तर एखादी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहिले असते. पण आता मी लाचार होते. अभयच्या तुकड्यावर जगत होते. कमलाबाई मात्र अजूनही माझी आईसारखी काळजी घ्यायच्या, पण त्या आता आजारी होत्या. त्यांचे खांदे कमकुवत झाले होते. एक दिवस अभय स्वतःहून माझ्याशी बोलायला आला. मला इच्छा नव्हती, पण नाईलाजाने मी बोलायला लागले. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एकतर अभयसोबतच आयुष्य काढायचं, नाहीतर माहेर जायचं, पण माहेरी आता कोणीच नव्हतं. म्हणून मी काळजावर दगड ठेवून अभयशी बोलायला लागले. जे गमावलं होतं, ते मला परत मिळणार नव्हतं. अभयने मला बाळ होऊ नये म्हणून खूप गोळ्या दिल्या. मी त्या औषधांच्या सावलीत दिवस ढकलत होते. यातच एके दिवशी कमलाबाई मला सोडून गेल्या. त्यांचं जाणं म्हणजे माझ्या आयुष्यातलं शेवटचं आधारस्तंभ कोसळणं होतं. आता मी एकटी पडले. अभयला कुणाचीही भीती नव्हती. तो आता रोज मला मारायचा, भांडी फेकायचा, घर उद्ध्वस्त करायचा. एक दिवस अचानक तो म्हणाला, मला बाळ हवंय. हे ऐकून माझं मन तुटलं. माझी इच्छा, माझं आईपण सगळं मेली होती. माझ्या डोळ्यांत पाणी आलं, पण आवाज गिळला. त्याने बाळ न होण्याची औषधं द्यायची बंद केली, पण तरीही मला दिवस गेले नाहीत. 1 वर्ष निघून गेलं. मग अभय मला एका महिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी माझं तपासलं, सगळ्या टेस्ट केल्या आणि शांतपणे म्हणाल्या, तुझ्या पहिल्या गरोदरपणात काहीतरी चुकीचं घडलं होतं. त्यामुळे तू आता कधीच आई होऊ शकणार नाहीस. त्या वाक्याने माझं जगणं थांबलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. अभयने माझ्यावर केलेल्या अत्याचारांमुळे देवाने हा आनंद माझ्यापासून हिसकावून घेतला होता. आता मी फक्त श्वास घेणारी, पण आतून पूर्णपणे रिकामी झाली होती. नंतर मला हळूहळू समजायला लागलं, अभयला बाळ का हवं होतं. कमलाबाईंनी त्यांची सगळी प्रॉपर्टी अभयच्या होणाऱ्या मुलाच्या नावावर केली होती. जोपर्यंत अभयला मुलगा होत नाही, तोपर्यंत ती प्रॉपर्टी सरकारकडे जमा राहणार होती. अभयला फक्त थोडे पैसे खर्चायला मिळायचे, पण पूर्ण हक्क नव्हता. त्याला खरंच मुलांमध्ये रस नव्हता, त्याला फक्त ती प्रॉपर्टी हवी होती. माझं गर्भाशय, माझं आयुष्य त्याच्यासाठी फक्त एक साधन होतं. म्हणूनच त्याने मला त्या डॉक्टरांकडे नेलं होतं. त्या अंधारलेल्या रुग्णालयात, निर्जंतुक वासाने भरलेल्या खोलीत डॉक्टर माझ्याजवळ आले. त्यांच्या हातात सिरिंज होती. फक्त थोडं इंजेक्शन आहे, बरं वाटेल, असं म्हणत त्यांनी माझ्या हातात इंजेक्शन दिलं. मी थरथरले. डोळ्यासमोर सगळं धूसर झालं आणि मी बेशुद्ध झाले. मला माहीत नाही, मी किती वेळ तशीच होती. जेव्हा डोळे उघडले, तेव्हा मी एका खाजगी, बंद रूममध्ये होते. खिडकीला जाड पडदे लावलेले, माझ्या हाताला सलाईन लावलेली, शरीरात काहीच ताकद नव्हती आणि डोकं गरगरत होतं. संपूर्ण आयुष्य उघड्या डोळ्यांनी स्वप्नासारखं वाटत होतं. थोड्या वेळात डॉक्टर रूममध्ये आले. ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. सगळं व्यवस्थित झालं आहे. तुमची बायको गरोदर आहे. हे ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं. माझ्या मेंदूत वीज चमकली. मी इथे कधीपासून आहे? किती दिवस बेशुद्ध होते? माझ्यासोबत काय झालं? मी बेशुद्ध असताना कशी गरोदर राहिले? माझ्या डोक्यात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. हृदय जोरात धडधडायला लागलं. मी शुद्धीत आलेली पाहून डॉक्टर माझ्याकडे हसत म्हणाले, आता बरं वाटतंय ना? मी रागात, घाबरून त्यांच्या डोळ्यांत पाहिलं. तुम्ही कोणाविषयी बोलत होता? कोण गरोदर आहे? ते हसले. तुझ्यावर उपचार करत होतो, तुझ्या नवऱ्याच्या परवानगीने. माझं हृदय खाली कोसळलं. मी किंचाळत म्हणाले, मी कधीपासून बेशुद्ध आहे? माझ्यासोबत काय केलं? ते सरळ शब्दांत, जणू काही मोठं नाही असं वाटावं अशा सुरात म्हणाले, तू मागच्या आठवड्यापासून बेशुद्ध होतीस.
मी तुझ्यावर उपचार केले. तुझ्या नवऱ्याला बाळ हवं होतं आणि नैसर्गिक पद्धतीने ते शक्य नव्हतं, म्हणून हे सगळं केलं. त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या आत्म्याला जखम व्हायची. मी ओठ चावले, पण डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझं शरीर आता माझं राहिलं नव्हतं. ते फक्त अभयच्या लालसेचं साधन झालं होतं. हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मला अभयचा तिरस्कार आणि लालसा एकदम जाणवली. तो आपलं म्हणणं पूर्ण करण्यासाठी कुठल्याही मर्यादेला पलीकडे जाऊ शकतो, याचा मला आधी अंदाज नव्हता. 9 महिन्यांनी मी एका गोंडस मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीच्या दिवशी अभय कामावर होता. डॉक्टरांनी त्याला ही बातमी दिली आणि तो आनंदाने गाडी चालवत दवाखान्यात येत होता. पण नियतीने वेगळं ठरवलं. रस्त्यातच त्याचा अपघात झाला आणि जागेवरच त्याचा जीव गेला. त्याच्या मरणावर मला अजिबात दुःख झालं नाही. तो माणसाच्या रूपात एक हैवान होता. स्वतःला देवापेक्षा मोठा समजणारा. त्याला वाटायचं, तो हवं तेव्हा बाळाला जन्म देऊ शकतो आणि हवं तेव्हा तो संपवू शकतो. पण तो विसरला होता, माणसापेक्षा मोठा फक्त देवच आहे. त्याच्या मर्जीशिवाय पानही हलत नाही. मी माझ्या बाळाला कुशीत घेतलं. अभयचे अंत्यविधी झाले, पण माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही. सगळ्यांना वाटत होतं, नवरा गेल्याचा धक्का बसून मी रडत आहे, पण माझ्या हृदयाला काही धक्का बसला नव्हता. अभय गेल्यानंतर माझं आयुष्य हळूहळू मार्गावर येऊ लागलं. मी माझ्या बाळासाठी दिवस रात्र कष्ट करायला लागले. कमलाबाईंनी त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावर केली होती. मी आता खंबीरपणे उभी राहिली होतो आणि माझ्या बाळासोबतच माझं भविष्य घडत चाललं होतं. ही कथा कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही, कोणतीही अनैतिकता किंवा अश्लीलता वाढवण्यासाठी नाही. याचा उद्देश आहे समाजात घडणाऱ्या गंभीर समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे. कथेतून प्रेक्षकांना शिकता येईल अशा प्रसंगांना सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि आपला हक्क राखा.